सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी पहिल्याच बॉलमध्ये ते चौकार. आदेशने चुकी केले लाईन लेंथ मध्ये आणि पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. सेकंड बॉल हवेत क्षेत्ररक्षक जज करतोय, पकडले कॅच काऊ कॉर्नर झोन मध्ये. दुसऱ्याच बॉल मध्ये परतीचा प्रवास दाखवलाय. आदेशने मिळवली एक महत्वपूर्ण सफलता या मॅच मध्ये. बॅटर चंद्रकांत हॅज टू डिपार्ट. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 4. नेक्स्ट बॉल डीप कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर गॅप मध्ये स्ट्रोक राजेशच्या बॅट मधून. हा दर्जेदार चौकार. धावसंख्या ती 8 या आकड्यावर. चार बॉल संपलेत. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा डॉट आणि पुन्हा 4 धावा आल्या. टोटल 8 धावा धावफलकावरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर. एक विकेट जरूर मिळवले आदेशनं, परंतु त्याच्या विरोधात धावा देखील येत आहेत. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर पंच आमच्या दिशेने बोलतायत. अजिंक्य बेलुसे सर सांगतायत 2 जमिनी समांतरात. इट्स अ वाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये स्पर्धेमध्ये 2 अंपायर पाहतोय आपण, अजिंक्य बेलुसे सर आणि त्याचप्रमाणे गणेश वाघमारे सर. हे 2 पंच या स्पर्धेला खरंतर लीड करतायत. पाकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न, टॉपेज घेतलीये परंतु क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. बॉल डीप थर्ड मॅन मध्ये फरार होतोय. या षटकातील 3रा चौकार होतोय. धावसंख्या पोहोचली होती टोटल 13 आकड्यावरती. एका बॉल देखील शिल्लक आहे. धावसंख्या ती 13 आकड्यावर.
जोडले गेले त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. एका षटकामध्ये धावसंख्या येते 13. ओव्हर नंबर 2 मध्ये अमोल आलाय. ऑन स्ट्राईक आता हर्षद. हर्षदसाठी बॉल खोलात टाकला. बॅक टू द बॉल. स्ट्रोक. एकच धाव मिळते. फार चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. योग्य त्या टप्प्यावरती ब्रह्मास्त्राचा वापर यार्कर लेंथ अमोल डिलिव्हर्ड केले पहिल्याच बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल नंबर 2. एलिमिनेशन नाहीये. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आला होता. कार्पेट मिड विकेट मध्ये चुकी केली. हलकीशी मिस्टेक आणि त्याचा फायदा घेतला 2 बॅटर्सनं. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केले. धावसंख्या पोहोचली ती 15 आकड्यावर. 16 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात 13 होत्या. सिंगलने या षटकात सुरुवात केली आणि त्यानंतर या दुहेरीने धावसंख्या पोहोचली ती 16 आकड्यावर. तिसरा बॉल या षटकातील. पुढ्यात टाकलाय. फटका ऑन द राईस केलाय. लॉंग गॉनच्या डोक्यावरून हा मोठा वार. धावफलकावरती 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. अमोलच्या विरोधात षटकार आलाय. प्रेशर मध्ये अमोल. ब्रेक 1 बॉल. कमबॅकिंग डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आलाय. षटकारानंतर लगेच कमबॅक केलंय. प्रत्युत्तर दिलंय. या निर्धावानं धावसंख्या 22 वरती स्थिर आहे. 4 बॉलचा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मधील मोठ्या लक्षाकडे अग्रेसर आहे या मॅच मध्ये. सचिन सुपर किंग संघ मालक सचिन रुटे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. फुलटॉस बॉल. लिडिंग एज लागते. चांगली फिल्डिंग पॉइंट मध्ये एकच धाव मिळते. एकेरीनं धावसंख्या पोहोचली 23 आकड्यावर. 5 बॉल संपलेत या षटकातील. अद्याप तरी 10 धाव आलेत. या षटकामध्ये धावसंख्या 23 पर्यंत पोहोचली. हवेमध्ये बॉल. विकेट किपर चुकी करतोय. प्रेक्षक देखील चुकी करतोय. फ्लॅश स्लिपचा आणि डीप थर्ड मॅन मध्ये बॉल निघलाय. 4 धावसंख्येसाठी येतो हा चौकार. कोणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती या.
हाफ ट्रॅकर बॉल पुलचा फटका पूल ठरलाय सक्सेसफुल ग्लोरियस सिक्सर बाय राजेश बॉल टार्गेट या दुसऱ्या मॅच मध्ये एका मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे बॅटिंग करत असताना टीम चीन सुपर किंग्स नाणेफेक गमावल्यानंतर तिसऱ्या बॉलिंग षटकातील बॅटची कराय शॉट फाईन लेग मध्ये अप्रतिम कॅच पकडले क्षेत्ररक्षकानं अमाननीय कॅच पकडले आणि कल्पेशनं पकडले झेल आणि बॅटर इथे होतो बाद हर्षद भावेश ऑन स्ट्राईक बॉल नंबर 4 राकेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न धीम्या गतीनं बॉल डिलिव्हर केला स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं निर्धाव चेंडू आला 34 धावसंख्येवरती धावफलक आता स्थिर आहे 2 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक आहे राकेशच्या षटकातील पहिल्याच बॉलमध्ये षटकार आलाय त्यानंतर मागील 3 बॉलमध्ये एक सफलता मिळवत एकच धाव देण्याचा प्रयत्नात बॅटर आऊट होतो स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो खरं तर राजेश अंतिम षटकामध्ये धावसंख्या पोहोचले 3 षटकांमध्ये 35 अंकावर चला नेक्स्ट मॅच टुमरे ब्रदर्स आणि मालवी अंतिम षटकाला सुरुवात होते सूरज बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 4 मध्ये आणि धावसंख्या येते 35 अंकावर 35 ऑन बोर्ड राजेश ऑन स्ट्राईक आहे राजेशच्या बॅट मधून महत्वपूर्ण धावा आल्या त्या मॅच मध्ये विलास बॉल फटका चांगला कव्हर पॉइंटला केलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला छेदत बॉल चाललाय भेदत चाललाय सीमा पार एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल सीमा पार 4 धावांसाठी येतो राजेशच्या बॅट मधून आणखी एक विलोभनीय चौकार धावसंख्या पोहोचली ते एकूण Here it is, won the toss team Malvika 11 and decided field first. Bowling चा निर्णय स्वीकारला मालविका 11. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक आहे धावसंख्या येते
42 अंकावर. कुणाल झाला, कुणाल भावेश मगाशीच झाला, आता कुणाल झाला. आणि बॉल फटका घेतला पुन्हा एकदा हवेत. प्रेक्षक स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोमध्ये चुकी करतोय. दुसऱ्याच्या प्रयत्नात बॅटर बाद. 1 रन आड होतीये. टोटल धावसंख्या पोहोचली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 आकड्यावरती. आणि येणारे 24 बॉल 44चं लक्ष ठेवलंय ते रॉयल 11च्या विरोधात खेळत असताना सचिन सुपर किंगनं. 44चं टार्गेट. लक्ष गाठलं जाईल की लक्ष थांबवलं जाईल तो परत ऐकूया सुमधुर संगीत. झालं का? 43 झालं ना, 43. 44 करायचं. 44चं टार्गेट आहे. फिल्डिंग सोडवताना दिसेल सचिन सुपर किंग. तिथं कुठेतरी लूज आहे कनेक्शन. हे बॉल न रे. चला बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. टाइम पास करू नका प्लीज. 43 ना. राजेश बॉलिंग मारकमध्ये सज्ज होते. चला सलामीची जोडी. तुला येतं, बाकी काय नाही जाणार त्याशिवाय. टाइम पास करू नका प्लीज. रॉयल 11. ए जाऊ दे रे, टाइम झालाय भाव्या. भावेश आणि आदेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. थांब थोडासा, दम धरलाय म्हणून. KGPL सीझन 8 मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना जिंकला या लीग स्टेज मध्ये आर्यन 11 आणि दुसरा सामना लीग स्टेज मध्ये आपल्या समोर आहे. एकीकडे सचिन सुपर किंग आणि त्यांच्या विरोधात रॉयल 11 टॉस जिंकत फिल्डिंग स्वीकारली आणि 43 धावा खर्च केला जाता येणारे 24 बॉल उत्तरदाच्या खेळामध्ये त्यांना 44 धावा करायच्या. सलामीची जोडी भावेश आणि आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि सलामीचा षटक घेऊन आलाय तो राजेश बॉलिंग मार्क वरती. प्रेम कोणाचे? भाव्या. प्रेम कोणाचे? अरे प्रेम म्हणजे बॅनर लावला तो का, ते भरती झाले त्यांचे.
एक मिनिट आता इथे लिहायला बसलोय. ऑन स्ट्राईकला भावेश देशमुख, नॉन स्ट्राईकवरती आदेश शेळके, बॉलिंग मार्कवरती राजेश मोरबडे बॉलिंग मार्कवरती संच होतोय. पहिलाच बॉल 44चं टार्गेट आणि भावेशचा तडाखा पहिल्याच बॉल मध्ये मिड विकेट मध्ये पाठवलाय बॉल. एक टप्प्याचा अंतर गाठीत बॉल छू नंतर डीप मिड विकेट मध्ये भावेश देशमुखचा चौकार. पहिल्याच बॉल मध्ये चौकार ठोकला. 44 धावा करायच्यात. सुरुवातीपासून आक्रमण हवं माहिती आहे भावेश देशमुखला आणि तुटून पडलाय ट्रॅकर बॉल वरती. सेकंड बॉल पुढे टाकला बॉल लेग विकेटच्या आतील आणि एस्टन मध्ये सापडलाय. महत्वाचा धक्का भावेश देशमुख देखील बाद होतोय. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आल्यानंतर सेकंड बॉल मध्ये परतीचा प्रवास महत्वपूर्ण धक्का लागतो तो रॉयल 11ला भावेश देशमुखच्या स्वरूपात. शिवराज गेलाय नवीन बॅटर मैदानाच्या आत. नंतर परत जाऊन ये का नाही. राजेश पहिल्याच बॉल मध्ये चौकार आल्यानंतर कमबॅकिंग बॉल टाकलेला आहे. महत्वाचा धक्का प्रामुख्याचा अस्त्र बाद केले करते रॉयल 11 संघाचं. राजेश नेक्स्ट बॉल घेऊन तयार. पुन्हा एकदा बागफुड्यात जाऊन जागा निर्माण करून फ्लिक केलाय बॉल लॉंग लेग मध्ये पाठवलाय. आल्या आल्या ठोकलाय स्वराजनं मैदानाच्या आतमध्ये चौकार. अरे अभ्यास 3 बॉल मध्ये धावसंख्या 8. अर्धा राऊंड तुला काही दिसणार नाही इकडं. राकेश बॅटिंग मार्क वरती वेगवान बॉल कमबॅक केला बॉलवरती देखील. धावसंख्या पोहोचली ती 8 आकड्यावरती. 2 चौकार आलेत. 11ची इकॉनॉमी राखायची प्रत्येक षटका मागे आणि अद्याप तरी 4 बॉल मध्ये धावसंख्या ती 8. ऑन साइडला काउकॉर्डर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिस फिल्डिंग केली आहे क्षेत्ररक्षकांना. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. तिसरा चौकार होतो या षटकातील आणि धावसंख्या पोहोचते ती 12 आकड्यावर. चेक पण नाही करा. 5 बॉल मध्ये धावसंख्या 12. स्ट्राईकच नाही. पॉवर प्लेचा अंतिम बॉल. 5 राकेश ऑन स्ट्राईक. 5 पुढे टाकलाय. पुन्हा एकदा मिड ऑनला क्लिअर केलाय. चांगली फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. एकच धाव मिळते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 13 ती एक गडी बाद 13 अंकावरती. रॉयल 11 पोहोचलाय. 44चे टार्गेट. आता येणारे 18 बॉल 31 धावसंख्येची गरज. बॉल मध्ये 31ची गरज आहे. भावेश बॉलिंग मार्क वरती आलाय. 18 बॉल 31. प्रत्येक षटक महत्वाचं आहे. एक षटक महागडं जर ठरलं तर निश्चित त्या मॅच पासून थोडा दूर जाऊ शकतो फिल्डिंग करणारा सचिन सुपर किंग संघ. एक षटक असा हवंय त्या षटकामध्ये कमबॅक करेल बॅटिंग करणारा संघ देखील. 18 बॉल 31. आदेश शेळके नॉन स्ट्रायकेट वरती.
बॅटिंग मार्कवरती सलामीच्या भूमिकेत आलाय. एकही बॉलचा सामना त्यानं अजूनही केलेला नाहीये आणि पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. बेलोसी सर सांगतात व्हाईट बॉल एक्स्ट्राची धावसंख्या होती 14 आकड्यावर. 44 लक्ष, 30 धावसंख्येची गरज. बॉल शिल्लक आहेत ते 18. पुढे टाकल्या बॉल विषेप मध्ये केला. लॉंगऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. एकेरीनं समाधान मानतात दोन्ही फलंदाज. एकेरीनं धावसंख्या धावून पोहोचली होती 15 आकड्यावर. 15 वाईट होता का पहिला? हा त्याच्यानंतर एक मग ते दुसऱ्या ह्याच्यातली ना बॉल एक्स्ट्रा वाढतो ना मग. वाढवतो ना. फुलटॉस बॉल अलॉंग द कार्पेट काउ कॉर्नर झोन मध्ये. 9 दिला. 10 बॉलचा कॉलम दिला ना त्याला. नो बॉलचा कॉल आला पंचांचा. बिमरचा नो बॉल एक्स्ट्राचा धाबा इथे खर्च होत आहेत. 9+1 टोटल 2. दुहेरीनं धावसंख्या पोहोचली होती 17 आकड्यावर. चुकी केली आहे. नेक्स्ट बॉल फ्री फेकावं लागेल. पण त्यांचं बोट आकाशाकडे फिरलंय. अर्थातच फ्री त्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटर राकेश साठी सुवर्ण संधी. 17 धावा फलकावर ऑन फ्रीट. फ्रीटचा बॉल ओव्हर फुलटॉस. चांगला फटका आहे. गॅप मध्ये ढकललाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. मिस फिल्डिंगच्या साह्याने आणखी एक चौकार येतोय. बॉल सीमा पार होते. चुमंत चौकार. धावसंख्या पोहोचली या चौकारानं 21. ते 21 आकड्यावरती. 44चा टार्गेट. अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. 15 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. एकच बॉल झाला बॉलरचा. दोन झालं ना. दोन झालं. 2-2. फुलटॉस बॉल आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात बॅटर होतो बाद. महत्वाचा धक्का राकेशच्या स्वरूपामध्ये. कंट्रोल मध्ये दिसत होता राकेश. 21 झाले. 23 पाहिजे. धावसंख्या ते 21. 21 झाला ना राजू. 21 झाले रे. हा 21 झाला 21. मग इथं 23 नाही. आणि पहिल्यावरचे 4 4 4 एक पहिल्यावर 13 होते. वाईट त्यानंतर हा 14 15 16 17 17 4 21. बरोबर ना. ए भावे 21 रन झाले आता. 23 काय बोलतो. 21 धावा धाव फलकावरती. 44चं लक्ष 23 अजून करायचं. या बॅट्समन कोण आहे. ए भाव्या बॅट्समन कोण. अमोल ज्यानं दुसरं षटक आपल्याला प्रथम सत्रामध्ये. 23 पाहिजे. 21 झाल्यात. तो अमोल ऑन स्ट्राईक. 23 ची गरज अजूनही. पुढे टाकलेला बॉल विकेट किपरनं चुकी केली आहे. लॉंग स्टॉप मध्ये बॉल धावतोय. क्षेत्ररक्षक अंतक्षणी बॉल अडवतोय. तोपर्यंत 2 कंप्लीट होत आहेत. तिसरीचा प्रयत्न होत नाही. या दुहेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 23 आकड्यावरती. 44चे लक्ष. अजूनही 21 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते अजूनही 2 या षटकातील. एका बॉलचा खेळ शिल्लक या षटकातील. तुला पाहिजे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 23 धावा धावफलकावरती. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल पंच सांगत. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलला धावसंख्या 2 बॉल बाकी आहेत. 24. 24 आकड्यावरती. 2 बॉल बाकी. म्हणून मी एकातले होतो. हवे ते बॉल ते जज करतोय. पकडले कॅच. तेवीस धावा आहेत 2 षटकांमध्ये. 24 धावा आहेत माफ करा. आणि येणारे आता 12 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे.
हर्षद आला बॉलिंग मार्क वरती. 12 बॉल 20 धावसंख्येची गरज. पुढ्यात टाकला बॉल, फेकून दिला लॉंग गॉपच्या डोक्यावरून. हा मोठा वार, बॉल सीमा पार, आरपार षटकार. 6 धावांसाठी येतोय हा अतुलनीय षटकार आणि या षटकाराने मॅचची हवा सोडली आहे. धावसंख्या पोहोचली आहे टोटल 30 या आकड्यावर. ते बॅट्समन आदेश आदेश प्रथमच स्ट्राईक वरती आला या मॅच मध्ये आणि आदेशनं पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय. केलाय नवीन बॅट्समन विचारला रे मी. पुन्हा एकदा आदेशचा फटका, यावेळी लॉंगॉनला क्लिअर करणारा आणखी एक विलोभनीय षटकार आदेश शिर्केच्या बॅटमधून. हर्षदच्या विरोधात विस्फोटकता दाखवतोय आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 36 आकड्यावर. संपूर्णपणे मॅचचं रूप बदलून टाकले. अनाउन्समेंट कर. विकेट आदेशासाठी पारितोषिके रेडिसन फ्रंट पार्क कडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज. फक्त हर्षदला. हर्षदसाठी पारितोषिक 36 ऑन बोर्ड. 8 धावसंख्येची अजूनही गरज. अकुटापचा बॉल आणखी एक पिक केलाय. शॉर्ट पूल करलाय सक्सेसफुल. बेडूल साऊंड ऑफ द बॅट. सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 42. 2 धावांपासून दूर आहे आता खरं तर रॉयल 11. नावातच रॉयल आणि रॉयल प्रमाणे बॅटिंग करतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये आदेश शिर्के. जबरदस्त बॅटिंग, षटकार आदेश ठोकतोय आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज सौरभ देशमुख यांच्याकडून. आणि यावेळी दांडी वाकवली, ऑफ स्टिकची लाईन. फलंदाज बाद होतोय आणि आता 2 धावसंख्येची गरज. विकेट कशाला लागेल म्हणजे बरोबर त्याचं. तीन लगातारचे षटकार आणि त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय हर्षदनं जरूर, परंतु आता थोडा विलंब झालाय. केवळ अवघ्या 2 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉलचा जवळजवळ खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोणी बॅटर? यश गेलाय नवीन बॅटर. 8 बॉल मध्ये 2ची आवश्यकता. 8 बॉल 2 टॉपेज घेतली. शॉर्ट फाईन लेग मध्ये विकेट किपर पोहोचला आणि तोपर्यंत रन मिळते. एक स्कोर आर द लेवल कंपल्सरी